मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपींच्या सुटकेला आता स्थगिती मिळाली आहे। मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरण आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल 2006 मध्ये हे प्रकरण घडलं होतं। 11 जुलै 2006 या दिवशी मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले आणि या बॉम्बस्फोटानं मुंबईच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील जग हे हादरून गेलं होतं। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे माझ्यासोबत आहेत। ज्योत्स्ना, मुंबई बॉम्बस्फोट जो 2006 साली झाला होता, त्यातल्या 12 आरोपींना, त्यातल्या खरं तर एक आरोपीचा मृत्यू झालेला आहे, एकूण 11 आरोपींना शिक्षा झाली होती। या शिक्षेतून त्यांना मुक्त करण्यात आलं होतं। मात्र आता या निर्णयावरती स्थगिती मिळाली आहे। आपल्याकडे असलेली माहिती काय? अगदी बरोबर आहे प्रशांत। आपण बघतोय की मुंबई हायकोर्टाने जे आहे ते साखळी बॉम्ब प्रकरणातल्या 12 आरोपींना, ज्यातल्या एकाचा मृत्यू झालेला आहे, त्यापैकी 11 जे जिवंत असलेले आरोपी जे आहेत त्यांच्यावरती असलेले जे आरोप आहेत ते फेटाळत, कारण पुराव्याअभावी हे आरोप फेटाळत जे आहेत यांची निर्दोष म्हणून मुक्तता 11 जणांची केलेली होती। त्यानंतर महाराष्ट्र सरकारने जे आहे ते दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये पटकन धाव घेतली आणि दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे ते मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालाच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने याचिका दाखल केली होती। त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा जो निकाल आहे त्यावर स्थगिती दिलेली आहे आणि जे 11 आरोपी आहेत त्या 11च्या 11 आरोपींना सुप्रीम कोर्टाकडनं जी आहे ती नोटीस गेलेली आहे आणि या नोटिसीनंतर येत्या 4 आठवड्यात या 11 आरोपींना जे आहे त्या नोटिसीला उत्तर द्यायचं आहे। महाराष्ट्र सरकारने दिल्लीच्या हायकोर्टामध्ये जी अपील केली होती त्यामध्ये 2 न्यायाधीश होते, ज्या 2 न्यायाधीशांनी जे आहे ते या संदर्भात अधिकची माहिती दिली। त्या 2 न्यायाधीशांनी जे आहे ते या संदर्भात मुंबई हायकोर्टाच्या ज्या निकाल आहे त्याची स्थगिती दिली होती। त्यापैकी एक न्यायाधीश जे आहेत त्यांचं नाव आहे M.A. सुरेंदर आणि दुसरे न्यायमूर्ती N.K. सिंग, अशा 2 न्यायाधीशाच्या बेंचने जे आहे मुंबई हायकोर्टाच्या साखळी बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात ज्या 11 आरोपींना निर्दोष मुक्तता केली होती त्याला आता स्थगिती दिलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 11च्या 11 आरोपींना आता येत्या 4 आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टाने पाठवलेल्या नोटिसीचं उत्तर देणं बंधनकारक असणार आहे। त्यामुळे हे बघणं फार गरजेचं राहील की सुप्रीम कोर्टामध्ये या 11 आरोपींच्या सुनावणी दरम्यान, म्हणजे 4 आठवड्यानंतर जेव्हा हे 11 आरोपी त्यांचं उत्तर, कायदेशीर उत्तर देतील, त्यामध्ये नेमकं सुप्रीम कोर्ट त्यांच्या सुनावणी दरम्यान या 11 आरोपींना ताब्यात घेण्याच्या, त्यांना परत एकदा अरेस्ट करण्याच्या सूचना सुद्धा देऊ शकतं। प्रशांत, नक्की स्थगिती दरम्यान काय आदेश दिलेले आहेत कोर्टानं, या संदर्भात काही माहिती मिळू शकली? अगदी बरोबर आहे, कारण ज्या वेळेस मुंबई हायकोर्टाने जे आहे या 11 आरोपींना, जिवंत असलेल्या 11 आरोपींना ज्यावेळेस त्यांची निर्दोष मुक्तता केली होती त्यावेळेस मुंबई हायकोर्टाने हे म्हटलं होतं त्यांच्या निकालामध्ये की पुराव्या अभावी जे आहे ते आम्हाला निर्दोष मुक्तता म्हणून द्यावी लागते। म्हणजे कुठेतरी तपास यंत्रणा याच्यावरती जो आहे सवाल उपस्थित झाला होता आणि आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं होतं। महाराष्ट्र सरकार असो किंवा आपण बघतोय की जे पीडित कुटुंबीय होते, ज्यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना अनेकदा त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत या प्रकरणासाठी आम्ही आमचा न्यायाचा लढा ज्योत्स्ना, तुम्हाला थोडंसं थांबवतोय। धनराज वंजारी जे निवृत्त सहाय्यक पोलीस म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, मी त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहे। धनराजजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा, पोहोचतोय, तुमचा आवाज येतोय जी। धनराजजी, हा एक मोठा प्रकरण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। 2006 मध्ये बॉम्बस्फोट घडला, त्यानंतर जवळजवळ 18-19 वर्ष हे सगळं प्रकरण चाललं। आत्ता या संपूर्ण प्रकरणातले जे एकूण 12 जण, त्यातला एक मृत्यू पावलेला आहे, 11 जणांना ज्या शिक्षा देण्यात आल्या होत्या त्याच्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली। हा एक धक्का होता। आता या संपूर्ण निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे, यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? धनराज वंजारी यांच्याशी असलेला संपर्क तुटलाय, आपण तो पुन्हा प्रस्थापित करण्याचा ज्योत्स्ना आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। ज्योत्स्ना, या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण अजून चर्चा करण्याचा प्रयत्न करूया, मात्र आता पुन्हा ज्या वेळेला स्थगिती देण्यात आलेली आहे,
आणि सगळ्यांनाच या सगळ्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं होतं की एवढ्या मोठ्या प्रकरणातले हे आरोपी, गंभीर प्रकरणातले आरोपी, ज्याच्यामध्ये जवळजवळ 200-250 लोकांचे बळी गेले होते, या संपूर्ण प्रकरणातले आरोपी निर्दोष जर सुटत असतील तर न्यायव्यवस्थेवरती विश्वास कसा ठेवायचा असा देखील प्रश्न आणि त्या संदर्भातल्या चर्चा सुरू होत्या. प्रशांत अगदी बरोबर आहे, कारण अनेक वर्ष म्हणजे 2006ला हे बॉम्बलास्ट प्रकरण होतं. त्याच्यानंतर तपास यंत्रणा कामाला लागतात, त्याच्यानंतर सरकारं बदलतात, मंत्रिपदं बदलतात आणि मात्र जे पीडित कुटुंबीय आहेत ते मात्र न्यायाच्या अपेक्षेसाठी न्यायालयाची धाव घेत असतात. ज्यावेळेस जय महाराष्ट्राची पीडित कुटुंबियांनी बातचीत केली त्यामध्ये प्रत्येक पीडित कुटुंबीय आणि जे या संपूर्ण बॉम्बलास्ट प्रकरणामध्ये ज्या नक्कीच ज्योत्स्ना, मी पुन्हा एकदा तुम्हाला थोडंसं थांबवतोय. धनराज वंजारी जोडले गेलेत. धनराजजी, या संपूर्ण निर्णयाला स्थगिती मिळाली आहे. 2006चे जे आरोपी बॉम्बस्फोट प्रकरणातले ज्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं, या संपूर्ण प्रकरणावरती आपली प्रतिक्रिया? नाही, हे अपेक्षित होतं. सन्माननीय सुप्रीम कोर्टाने याला स्टे दिला, हा स्टे अपेक्षित होता. जी, कारण हायकोर्टाचा जो निर्णय आहे तो जरी हायकोर्टाचा निर्णय आपल्याला मानावा लागतो म्हणून मानला जात असला तरी हायकोर्टाने नुसतं टेक्निकल तपासातल्या काढून त्याच्यावर प्रॉपर प्रॉसिक्युशन साईडनी जो युक्तिवाद व्हायला पाहिजे होता तो दुर्दैवाने होऊ शकल्यामुळे हायकोर्टाला असा निर्णय द्यावा लागला. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये या असं सांगून थांबतो की सर तुमचा आवाज नीट येत नाहीये. आम्ही तुमच्याशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. ज्योत्स्ना, एकूणच आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला माहिती आहे 5 जणांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. लोकांची ही अपेक्षा होती की या ज्या शिक्षा आहेत या पूर्ण होतील, ज्या पद्धतीनं त्यांना त्या शिक्षा देण्यात आल्या होत्या, आणि तेवढं त्या प्रकरणाचं गांभीर्य देखील होतं. मात्र आता स्टे आलाय, त्याच्यामुळे पुन्हा एकदा या संदर्भातल्या चर्चा होत आहेत. प्रशांत अगदी बरोबर आहे. पीडित कुटुंबियांनी जे आहे ज्यावेळेस जय महाराष्ट्राची बातचीत केली होती आणि जे जखमी झाले होते, ज्यांनी आपला हात, पाय, अनेकांनी आपले डोळे आयुष्यभरासाठी गमावले होते, त्यांनी ज्यावेळेस जय महाराष्ट्राची बातचीत केली त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्ही इतके वर्ष, गेली 19 वर्ष झालं आम्ही या न्यायाच्या प्रतीक्षेत होतो. जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. पण हा जो निकाल आला आणि या निकालानंतर जे आहे ते कुठेतरी पीडित कुटुंबीय आणि जे या घटनेमध्ये जखमी झालेले जे लोक होते ते म्हणाले की जेवढा आघात आम्हाला त्यावेळेस बॉम्बलास्ट वेळेस झाला होता तेवढाच धक्का जो आहे, तेवढाच त्रास जो आहे आम्हाला मुंबई हायकोर्टाच्या निकालामुळे झाला होता. पण मुंबई हायकोर्टाने निकाल देण्यावेळेस हे सुद्धा म्हटलं होतं की पुराव्याचा अभाव असल्यामुळे जो आहे की अशा प्रकारचा निकाल आम्हाला द्यावा लागतो, कारण सबळ पुरावे जे नाही आहेत. आणि इतकंच नव्हे तर मुंबई हायकोर्टाने हे सुद्धा म्हणाले होते की 19 वर्ष झालं हे जे आरोपी आहेत ते जेलमध्ये होते आणि तपास यंत्रणा यांनी असे सबळ पुरावे गोळा करायला पाहिजे होते. असे सबळ पुरावे जे आहेत ते म्हणजे ज्योत्स्ना, आपल्याला असं म्हणता येतं की या संपूर्ण प्रकरणावरती तपास यंत्रणांनी जे काम केलं किंवा पोलिसांनी जे काम केलं त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं? अगदी प्रशांत, कारण मुंबई हायकोर्टच हे निरीक्षण आणि हा सवाल जो आहे तो मुंबई हायकोर्टच उपस्थित करत आहे की पुराव्या अभावी आम्हाला यांची निर्दोष मुक्तता करावी लागते आणि जेलमध्ये गेलेल्या या सर्व आरोपींना, ज्यांनी इतके वर्ष जेलमध्ये होते, त्या आरोपींना आम्हाला आता परत जेलमध्ये पाठवता येणार नाही. त्यामुळे या 11च्या 11 आरोपींना मुंबई हायकोर्टाने त्यांच्या निकालादरम्यान तत्काळ जे आहे ते रिलीज केलं होतं. तत्काळ जे आहे त्यांना सोडलं होतं, कारण त्यांची शिक्षा जी आहे ती त्यांच्यावरती जे आरोप केले होते ते सबळ पुराव्या अभावी त्यांच्यावरती जी शिक्षा किंवा त्यांनी जे इतके वर्ष जेलमध्ये घालवले त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवता येणार नाही अशा प्रकारची नोंद घेत मुंबई हायकोर्टाने जे आहे त्यांना तात्काळ रिलीज करण्याचे, तात्काळ त्यांना सोडण्याचे आदेश दिले होते. आणि यानंतर महाराष्ट्र सरकारने जे आहे ते त्याच दिवशी सोमवारी जे आहे ते महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं होतं. हे संपूर्ण मॅटर जे आहे ते लिस्टिंग सुद्धा झालं होतं सुप्रीम कोर्टामध्ये. मात्र जे विरोधी असतात त्यांना सुद्धा त्या प्रकारची नोटीस जाणं महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा जो निकाल आहे साखळी बॉम्बलास्ट प्रकरणामध्ये जे 11 आरोपी आहेत
त्यांच्या स्थगिती म्हणजे त्यांच्या निकालावरती, मुंबई हायकोर्टाच्या निकालावरती स्थगिती दिली आणि फक्त स्थगितीच दिली नाही आहे, तर यामध्ये जे आरोपी आहेत 11, त्या 11च्या 11 आरोपींना सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवलेली आहे आणि ती नोटीस अशी आहे की ज्यामध्ये त्यांना 4 आठवड्याच्या आत म्हणजे साधारण 1 महिन्याच्या आत या 11च्या 11 आरोपींना सुप्रीम कोर्टाने पाठवलेल्या नोटिसीचं उत्तर द्यायचं आहे. आणि इतकंच नव्हे तर ह्या तपास यंत्रणावरती, कारण आपण बघतोय की अनेक पोलीस किंवा पोलीस अधिकारी किंवा प्रशासकीय सेवा जी असते सरकार बदलली जातात आणि त्याच्यामुळे सबळ पुरावे गोळा करण्यामध्ये नेमकं कुठे त्रुटी आली यावर सुद्धा आता मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस यांच्यावरती जे आहे सवाल उपस्थित होऊ शकतो. पण पीडित कुटुंबियाला न्याय मिळालाच पाहिजे अशी महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे, विरोधकांची भूमिका आहे आणि त्यामुळे हे 11 आरोपी यांच्या मदतीला किंवा यांना सपोर्ट करण्यासाठी कुठली दुसरी पॅरलल यंत्रणा काम करत होती का, अशा प्रकारची सुद्धा तपासणी आता या नक्कीच प्रकरणामध्ये आपण होऊ ज्योत्स्ना शकते. अधिक माहिती आपल्याकडनं घेऊच. मात्र आता अबू आझमी हे या संपूर्ण प्रकरणावरती बोलणार आहेत. ते दूरध्वनीवरून आपल्या संपर्कामध्ये आहेत. अबू आझमीजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? जी हाँ, पहुंच रही है। जी, मुंबई हायकोर्टानं जो निकाल दिला होता त्याला स्थगिती दिली, पुन्हा एकदा स्थगिती दिलेली आहे. आपली यावरती प्रतिक्रिया? देखिए, ऐसा है कि ये तो प्रोसीजर है ना कि निचली अदालत ने अगर कुछ किया तो अगली अदालत में अपील की जा सकती है। वो अपील हुई है, परंतु मैं समझता हूँ कि 189 लोग बेचारे मारे गए थे, इसमें इंसाफ मिलना ही चाहिए। कोई न कोई तो दोषी होगा जिसने ये काम किया है। लेकिन मैं जानता हूँ इस केस को अच्छी तरह से, मुझे अच्छी तरह याद है जब 2006 में मेरा पार्लियामेंट था, उस वक्त की बात है। आज इसमें जो आरोपी को पकड़ा गया था ना, इनसे जो कन्फेशन लिया गया है, मैं पूरे दावे से कह सकता हूँ इनको ऐसे मार मार के कन्फेशन लिया गया था। अताउर रहमान नाम का एक बाप था जो आरोपी पकड़ा, उसके बाप को कुर्ला पुलिस स्टेशन में ला करके उसके बाप को, उसकी बहू को लाकर उसका बुर्का हाथ से उतार के जूते से रगड़ के फेंक दिया। अताउर रहमान को नंगा किया और उसके सामने अताउर रहमान को मारना शुरू किया। बोला तू बोल, तू किया कि नहीं किया? उसने कहा की मेरे बाप को नंगा मत करो, मारो मत, तुमको जो अबू आझमीजी, तुम्ही पोलिसांच्या तपास जो कार्य आहे किंवा त्यांची तपास करण्याची जी पद्धत आहे त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करताय? 100% पुलिस की जो इंक्वायरी होती है बहुत गलत होती है। मुझे खुद पकड़ा गया था टाडा के अंदर, मेरा कोई लेना देना नहीं था। मैंने 1 साल से ज्यादा जेल में उतारा था, जबकि मैं निर्दोष था। मैं इस बारे में कुछ जानता नहीं था। पुलिस जिसको चाहे पकड़ लेवे और मार मार के जो चाहे लिखा लेवे, और वो जो फिर माना जाएगा कन्फेशन माना जाएगा, और उस कन्फेशन पे अगर सजा होगी म्हणजे त्यांना जी सुटका त्यांची झालेली होती किंवा आता जो त्यांना निर्दोष मुक्तता करण्यात आलेली होती ती योग्य होती असं म्हणायचं आपल्याला? नहीं, अगर हाईकोर्ट ने अगर कोई निकाल दिया है तो हाईकोर्ट क्या ऐसे ही दे देगा कि हाईकोर्ट ने पूरा चेक किया है? ये 10 साल तक केस चला है, 19 साल इनको पकड़े हो गया है, जरूर। और ठीक है, ये प्रोसीजर है, सुप्रीम कोर्ट भी, मैं ये कहूंगा इंसाफ होना चाहिए। अबू आझमीजी, आपल्यासोबत भाजपचे, मी आपल्याकडे येतो परत. अबू आझमीजी, आपल्यासोबत प्रवीण दरेकर जे आमदार आहेत भाजपचे ते जोडले गेलेत. दरेकरजी, आत्ता आपण ऐकलं असेल अबू आझमी म्हणतायत की पोलीस यंत्रणांचं जे अपयश आहे ते अपयश या निकालाच्या माध्यमातून दिसतंय आणि एकूणच त्यांनी पोलीस तपासाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. आपली प्रतिक्रिया? मला वाटतं अशा प्रकारे पोलिसांवर त्यांच्या तपासावर संशय घेणं किंवा आक्षेप घेणं हे निश्चितच त्या ठिकाणी चुकीचं आहे, निषेधार्ह आहे. कारण पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून जेव्हा जेव्हा अशा प्रकारची संकट, घातपात मुंबईवर येतो त्यावेळेला स्वतःचा जीव धोक्यात घालतात. आणि त्याच पोलिसांच्या तपासावर अशा प्रकारचा संशय घेणं म्हणजे त्यांचं मनोबल त्या ठिकाणी खच्चीकरण आहे असं मी समजतो. तपासात काही पुण्यनिर्मित झाला असेल तर त्या संदर्भामध्ये नव्यानं पुन्हा आता सुप्रीम कोर्टाच्या ज्या काही डायरेक्शन्स असतील त्यामध्ये येईलच. ज्या पद्धतीचा निकाल आता देण्यात आला, त्यांना निर्दोष सगळ्यांना मुक्त करण्यात आलं आणि आता पुन्हा एकदा त्याच्यावरती स्टे आणण्यात आलाय, यावर आपण या सगळ्याकडे आपण कसं पाहता? निश्चितच स्वागतार्ह आहे. कारण या बॉम्बस्फोटामुळे शेकडो लोकांचे जीव त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि अशा बॉम्बस्फोटाच्या बाबतीत जर असा निर्णय हायकोर्टाचा असेल तर ते आश्चर्यकारक होतं. मुंबईकरांना त्या ठिकाणी धक्का बसला होता.
मुंबईकर त्या ठिकाणी भयभीत होते की जी. असे निर्णय आले तर भविष्यात काय आणि कसं होईल. एक छोटासा प्रश्न अबू आझमींना पण परंतु विचारणार आहे, ते आपल्या माझं सोबत आहेत पूर्ण तर होऊ दरेकर द्या. साहेब. अबू पूर्ण होऊ आझमीजी द्या ना ते माझं. म्हणतायत की पोलिसांची जी भूमिका आहे, त्यांची जी कार्यपद्धती आहे, त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करणं हे चुकीचं आहे. मैंने नहीं पुरुष किया, ये हाई कोर्ट ने खुद बोला है। हाई कोर्ट ने इतने साल तक केस चलाकर बोला है कि सारे के सारे एविडेंस गलत तरीके से लिए गए हैं और जो भी इसमें कन्फेशन है वो गलत तरीके से लिया गया है। ये हाई कोर्ट खुद बोल रहा है ना। अभी जी। अभी सांच को आंच क्या, बिल्कुल। मैं फिर भी दरेकर साहब से मैं कहना चाहता हूँ, फांसी होना ही चाहिए जो लोग इसमें कसूरवार है, परंतु किसी बेगुनाह को सजा नहीं होना चाहिए। दरेकर साहेब, आपली प्रतिक्रिया. नाही, त्यांचं बरोबर आहे ना. जे निरपराध असतील त्यांना त्या ठिकाणी शिक्षा होताच कामा नये याच्याशी कोणीही सहमत असेल. कारण आपला कायदाच तसं बोलतो की जी. त्या ठिकाणी निरपराध लोकांना त्रास होता कामा नये, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्याच्यामुळे अबूभाईंचं त्या ठिकाणी म्हणण्याची दुमत नाही. परंतु त्या ठिकाणी हायकोर्टाने म्हटलं तर हायकोर्टाचं आपल्याला सुप्रीम कोर्ट सर्वोच्च असतं जी. आणि सुप्रीम कोर्टाने आता या संदर्भामध्ये निकाल दिलाय. सुटकेच्या बाबतीत त्यांनी भाष्य जरी केलं नसलं जी. तरी भविष्यातल्या टप्प्याटप्प्याने हिअरिंग येईल. जी. तर त्या ठिकाणी समजा पोलिसांचा तपासात काही मागे पुढे झाला असेल, पुरावे जमवण्यात त्या ठिकाणी झाला असेल, तर त्याचंही पुनर्विलोकन होईलच ना. दोघांनाही परंतु प्रश्न एक विचारतो, गोष्ट मात्र- पुढच्या काळामध्ये उच्च न्यायालयामध्ये जो निर्णय आत्ता झालेला आहे, 5 जणांना फाशी, 7 जणांना जन्मठेप, हा जो निर्णय होता, हा निर्णय कायम राहील असं वाटतं दरेकरजी? हो, असं वाटतं आम्हाला. कारण कसं आहे, निर्णय जो इंटरियम आता आपल्याला दिलेला आहे त्यावरून भविष्यातली दिशा स्पष्ट होते. जी. आणि सुप्रीम कोर्ट एकदम सरसकट तुमचं सगळं चुकीचं आहे असं मानलं नाही त्यांनी. जी. त्यांनी सुप्रीम कोर्टाने सांगितलं बाबा सुटकेच्या बाबतीत काही भाष्य केलेलं नाही. जी. त्याच्यामुळे जेव्हा पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग होतील त्यावेळेला राज्य सरकार कारण शेवटी हा विषय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला हायकोर्टाचा निकाल झाला त्याच वेळेला सांगितलं होतं जी. की कोर्टाचा निर्णय आश्चर्यकारक आहे, परंतु सुप्रीम कोर्टात मी जाईन, सरकार माझं जाईल आणि त्या ठिकाणी न्याय मिळवून देऊ. आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी स्वतः जी. या भयंकर अशा प्रकरणामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जातीनं लक्ष घातलं. न सुप्रीम कोर्टात बारकाईनं त्या ठिकाणी राज्य सरकारला त्या ठिकाणी भूमिका घ्यायला लावली. जी. आणि मला वाटतं त्यामुळं भविष्यात सुद्धा हा विषय अर्धवट ते सोडणार नाहीत. याच्यामध्ये जे दोषी आहेत ते त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई त्यांच्यावर होईलच. राज्य सरकार ताकदीनं या सर्व विषयामध्ये इंटरव्हेन करेल आणि दोषी सुटणार नाहीत आणि निरपराधांना शिक्षा होऊ नये याशी सगळेच सहमत आहेत ना. अबू आझमीजी, आपल्या जवळजवळ संविधानाने 17-18 तेच बोलतं, आपला वर्ष कायदा आपण तेच बोलतो. या संपूर्ण गोष्टीशी लढा देतोय आणि आता तो निकाल लागला होता, पुन्हा एकदा त्याला स्थगिती मिळाली आहे, आता परत काहीतरी नव्याने होईल. एवढा हा जो काळ जातो या संपूर्ण तपास यंत्रणा आणि या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि जे याच्यामध्ये पीडित असतात, ज्यांना या सगळ्याची थेट झळ पोचलेली असते, या सगळ्याकडे आपण कसं पाहता? देखो ऐसा है ना कि दरेकर साहब को नहीं मालूम, मुझे मालूम है कि मैं अरेस्ट हुआ हूँ ना, पुलिस कैसे क्या करती है ना, मैं खुद इसका भुक्तभोगी हूँ, मैं जानता हूँ। और ऐसा है कि किसी इंसान से कोई चीज भुलवाना होना जी। बहुत इजी है। मार मार के टांग तोड़ दो और उसको खड़ा कर दो, 20 फुट पे बोलो कूदो वहां पे, जी। नहीं कूदोगे तो गोली मार देंगे। इस तरह से अगर दिया जाएगा स्टेटमेंट तो फिर कोई भी लिख दे देगा। मैं समझता हूँ कि मैं बिल्कुल कहता हूँ कि सजा होना ही चाहिए, और यदि ये लोग छूट गए सुप्रीम कोर्ट से तो किसने किया, तो इसका जवाबदार भी पुलिस ही होना चाहिए, क्योंकि आपने 19 साल तक इनको बंद रखा और ये लोग अगर यदि निर्दोष हो गए तो कौन है दोषी, वो मिलना चाहिए, जरूरी है वो। जी। प्रवीण दरेकरजी, अबू आझमी थेट म्हणतायत की अशा पद्धतीच्या फेक गोष्टी केल्या जातात पोलिसांकडून. नाही, फेक बोलता येणार नाही. अजूनही आपण इंटरियम हा विषय आहे, जी. त्यामुळे आताच निर्णयाप्रत येणं हे मला वाटतं न्याय व्यवस्थेवर आपण अन्याय केल्यासारखं होईल. जी. आणि जे आबूभाईंचं म्हणणं आहे की निरपराध लोक असतील त्यांना सजा होताच कामा नये, याच्याशी कोणाचंच दुमत नाही. परंतु ते निरपराध आहेत जी. हे आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आता सिद्ध झालेलं नाहीये. जेव्हा सिद्ध होईल त्यावेळेला ते जर दोषी नसतील तर निश्चित त्यांच्यावर कारवाई व्हायला नको. याच्या मुळाशी जाऊन मग कोण दोषी आहेत, काय आहेत, या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने येतील ना. जी. आणि त्याच्यामुळे मला वाटतं बॉम्बस्फोट केला ही वस्तुस्थिती आहे. बरोबर. त्याच्यामुळे हे आहेत किती आहेत याच्यामध्ये तपासात जर असेल
तर न्याय व्यवस्था त्या दिशेने दिशादर्शन करेल आणि मला वाटतं यातलं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल यावर आमचा विश्वास आहे. नक्कीच धन्यवाद दोघांनाही, तुम्ही विस्तृतपणानं आमच्याशी बोललात त्याकरता. All 11 convicts, all of them were acquitted. The session court had convicted them. The Bombay High Court acquitted them. Against that, the Maharashtra government came in urgent mentioning to the Supreme Court. Before Justice Gavai, it was mentioned 2 days back. Today, the matter was listed before Justice Sundresh. Justice Sundresh has given a stay on the Bombay High Court judgment, in which 11 people were let scot-free. They will remain outside jail. But because of this stay, now this judgment cannot be used by other Makoka convicts and alleged terrorists in their Makoka trials. So this is a very important achievement for the Maharashtra government. Even though those 11 people have been let scot-free, in looking at the larger picture, a stay has been achieved on this judgment, and now this judgment cannot be used by other alleged convicts and terrorists in their Makoka trials. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये 2006 साली ज्या वेळेला हे बॉम्बस्फोट झाले त्यावेळेला नेमकं काय घडलं होतं ते आपण पुन्हा एकदा पाहूया. जुलै 2006 7 लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले. या स्फोटामध्ये 189 जणांचा मृत्यू झाला. 827हून अधिक लोक गंभीर जखमी झाली. प्रेशर कुकर लोकल ट्रेनमध्ये ठेवून हे स्फोट करण्यात आले. खार रोड आणि सांताक्रूज या मधल्या स्पेसमध्ये स्फोट झाला, ज्याच्यामध्ये 7 लोकांचा मृत्यू झाला. बांद्रा ते खार रोडच्या दरम्यान एक स्फोट झाला, ज्याच्यामध्ये 22 जण दगावले. जोगेश्वरी स्टेशनमध्ये एक स्फोट झाला, ज्याच्यामध्ये 28 लोक, तर माहीम जंक्शन या स्टेशनमध्ये एक स्फोट झाला, त्यामध्ये देखील लोक दगावले. मीरा रोड आणि भाईंदरमध्ये 31 जण दगावले. माटुंगा रोड माहीम दरम्यानच्या स्फोटात जवळजवळ 28 जणांचा बळी गेला. इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी या संपूर्ण स्फोटाची जबाबदारी घेतली. मकोका न्यायालयानं सप्टेंबर 2015ला या संपूर्ण प्रकरणात 12 जणांना दोषी ठरवलं. यात 5 आरोपींना फाशी झाली आणि 7 आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली. फैजल शेख, आसिफ खान, कमाल अन्सारी, अहद शाम सिद्दीकी आणि नाविद खान यांना ही शिक्षा झाली. फाशीच्या मंजुरीकरता सरकारनं उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची देखील प्रतिक्रिया येते, आपण पाहूया. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली, मी त्याचा स्वागत करीत आहेत. हे 2006 बॉम्ब खटल्याच्या सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्र सरकारतर्फे आता सर्वोच्च न्यायालयात जी बाजू मांडली जाणार, या सगळ्यांना फाशी होणार. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली, मी त्याचा स्वागत करीत आहेत. हे 2006 बॉम्ब खटल्याच्या सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि मला विश्वास